विचार करू लागले। हरण म्हणला हरणीला मला पारध्याने बोलवलंय। हरणी म्हणली मला पण बोलवलंय, मी पण जाणार आहे। आई बापाचं दोन्ही पारसाने ऐकलं। पारस म्हणले आम्ही पण येणार आहोत तुमच्या सोबत। हरणी म्हणली मी पारध्यासोबत शब्द दिलाय, मुर्गी म्हणे व्याधा लागून जरी मी न ये परतून, तरी हे महत् पापे संपूर्ण माझ्या माथा बैसो। तर हे असे पाप म्हणजे मी त्यांच्या जवळ उच्चारण काढे ते सगळे पातक माझ्या मस्तकावर बसतील। आणि मग दिंडीच निघाली सर्व ती। पूर्ण त्या ठिकाणी पारधी आला, हरणे आले, पारसा आले आणि पारध्याला हात जोडून विनंती करू लागले, दादा। हरणी म्हणे माझ वद आधी। हरण म्हणे पारदे दादा हातो नोहे विधी, आम्ही जाऊ हरणी आधी। पारस म्हणले हा तर विधीच नाही, आई बापान जाऊन आम्ही शिल्लक राहाव। आपल्याला जावं वाटतंय का कोणाला? पण यायची पा किती गडबड चालली जायसाठी, आपल्याला जावं वाटत नाही। बरं राहता येतं काही इथं कोणालाच? काय कोणी राहायला आलेला? आपले भांडणं चालले तर उंदर म्हणालेत आमचं घर आहे, घुशी उकराऱ्यात घुशी म्हणतात आमचं आहे, पाली म्हणतात, सरडे म्हणतात आमचं आहे, आणि भाऊ भाऊ म्हणतात आमचं आहे। वास्तविक पाहता आपलं आहे का काही? आपलं काहीच नाही, कोणी नाही रे कोणाचे, आणि शेवटी एकले जायचे। मालक म्हणते माझा पती आहे, हो। भाऊ म्हणतोय माझा भाऊ आहे, बहीण म्हणते माझा भाऊ आहे, भाचा म्हणतोय मग मामा आहेत। शेजारी मोठा लहान भाऊ म्हणतोय माझा चुलता आहे, शेजारी म्हणतात आमचे शेजारी आहेत, आणि आम्ही म्हणतो आमचे महाराज आहेत। पण हे कोणाचे कोण आहेत का? बर ज्या वेळेस जन्मले त्यावेळेस हे कोणाचे कोणी होते का? नाही। उपजल या बालकाशी नामची नाही तयाशी। एखादी बाई म्हणली का माझा नवरा जन्माला खाल्याने गावात, त्यावेळेस नाही। तसे आपले कोणीच नाही कोणाचं। धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, सर्व विद्याये जाणून चरणानी गा देवासी। धनदारा धनदारा पुत्र जन, सर्व मिळते हे मानून शरण रे घा देवासी। त्याला शरण जा, आणि मग त्याला शरण गेल्यावर तो धिक्कार करणार नाही। पण तसं शरण जावं लागते। कसं? जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारिणी जन्म मरण, या लागी शरणांगत शरण निचेको। हरणी गेले, पारस गेले, सगळे पारध्याला प्रसन्न झाले। पण हे म्हणू लागलं मला मार, ते म्हणू लागलं मला दे, ते म्हणू लागलं मला दे। पारधे आश्चर्यचकित झाला। पारध्याने बाण खाली ठेवला आणि डोळे झाकून विचार करू लागला असं काऊन होत असल। आणि तोपर्यंत सूर्य उदय झाला। हो, संपलं संपलं संपलं। सूक्ष्मता ऋषीला नैमेष नावाच्या अरण्या सांगतात पारध्याचं पाप जो तो जळून भस्म झालं, कापुराची वाती पाजळली ज्योती। हो, आणि पारध्याला भूत भविष्य वर्तमान असं ज्ञान जो तो झालो बर काय। पारधी म्हणला अरे अरे अरे
मी पारधी नसून तुम्ही हरणी नाहीत. आपण शंकराचे भक्त आहोत. हो, आपण कैलासगिरीवर राहणारे लोक आहोत. आणि आपणही बी नाहीत बरं, आपण तिथले आहोत. आम्ही घर जा वैकुंठी आलो याच साठी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तवया. आपण तिथले आहोत, पण आपण कुठं आलोत? या लोकांमध्ये आलोत, कर्मभूमीवर आलो. पारध्याने डोळे झाकले, ध्यान केलं. एवढ्या वेळामध्ये शंकराने विमान पाठवलं. भूम करीत विमान पोहोच झालं. विमानात पाहिलं तर चतुर्भुज मूर्ती येतात, अवघे अशी शंख चक्र गदा. आणि हे सुद्धा चतुर्भुज मूर्ती प्रगट झाल्या आणि विमानामध्ये बसले. आणि आकाश मार्गाने विमान निघून चाललं. सगळे पाहू लागले. अद्यापर्यंत तारा मंडळीमध्ये जे आपण त्याला काय म्हणतो, चार आहेत ना, ते हरणे, हरण, पाडस आणि पाठीमाग 3, ते आतापर्यंत तारा लोकात, ध्रुव लोकात राहतात. अशी जागा मिळाली की कोणी त्याला पुन्हा आक्षेपत त्याला नाही. संपणार पुण्य नाही ते. तारा मंडळीमध्ये ते लोक राहू लागले. अशा प्रकारे आणि शंकराने बऱ्याच लोकांचा उद्धार जो तो केला. मध्ये चिलिया बाळाची कथा आली. श्रेया चांगुना त्या ठिकाणी अतिशय उदार होते. आलेल्या अतिथाचा आदर करीत होते. शंकर त्या ठिकाणी कोणाचा वेश घेऊन आले? हो, ब्रह्मणाचा वेश घेऊन आले. आणि माझ्यासाठी स्वयंपाक करा. स्वयंपाक केला. म्हणले नरमांसाचा स्वयंपाक. हो, आणि नरमांसाचा स्वयंपाक केला असताना दुसऱ्या कोणाचा नसून तुमच्या मुलाचा करा. सगळ्यांना कथा ऐकलेली श्रेया चांगुणाची. आणि त्या चिलिया बाळाचं डोकं आईनं, कारण सकळ शरीरा माझी शिर हे प्रधान, धडाच स्वयंपाक केला आणि शिर ठेवून दिलं. हो, अतिथी उठून चालला होता. अशी कोणती आई हो? पण स्वयंपाक झाला, बसा म्हणले माझ्या पंक्तीला. आता ते म्हणले आम्ही का राक्षस आहेत का, आमच्याच मुलाला आम्ही खावं का? पण नाही तर मग सत्व घेऊन जातो म्हणला. आणि पंक्तीत बसल्यावर म्हणले बोलवा तुमच्या मुलाला. ते म्हणले महाराज एकच मुलगा होता आणि तोही तुम्हाला दिला. तो म्हणला मी तर निपुत्रकाचं अन्न खातच नाही ना. कसं आहे आता अवघड. हो, अशी भक्ताची कसोटी पाहिली. आणि श्री त्या चिलियाला हाक मारली पण तिला चिलिया पळत पळत आला. तसंच महानंदेचं आख्यान होऊन गेलं. बरं, महानंदा कोण होती? हो, वेश्या होती. पण ती सुद्धा शंकराची भक्त होती. तिच्याकडे 2 पाळलेले प्राणी होते. त्याचं काय नाव? कुकुट आणि मरकट. त्याचाही उद्धार केला. आता तुम्हाला मी शॉर्टकट कथा सांगतो. ते पूर्वी एका राजाचे मुलं होते. कुकुट मरकट राजाचे मुलं होते. त्या राजाने विचारलं होतं हे असे काऊन करतात? एक राजाचा आणि एक प्रधानाचा. तेच पूर्वी महानंदाचे होते. महानंदाच्या घरी हा वेश घेऊन गेला, वेश पालटून गेला. तिचा नेम होता जो माझ्याकडे आहे तो 3 दिवसासाठी पती आहे. वेश्या जरी असली तरी पण पतिव्रतेचा धर्म पाळत होती. त्यांनी तिला आत्मलिंग दिलं होतं. त्या आत्मलिंगाची पूजा करत होती. पण एक दिवस रात्री त्या आत्मलिंगालाच अग्नी लावून दिला आणि ते आत्मलिंग दग्ध झालं. महानंदेनं सांगितलं मी आता काय करणार? देहांत प्रायचित्त ज्यावेळेस घेऊ लागली महानंदा, त्यावेळेस शंकर प्रगट झाले आणि तिला दर्शन घेऊ दिलं. मध्ये सीमंतिनी आख्यान होऊन गेलं. सीमंतिनीने काय व्रत केलं होतं? सीमंतीने दाम्पत्य पूजन केलं होतं. दाम्पत्य पूजन म्हणजे आपल्याला सौभाग्यवती कसं प्राप्त होतं हे सीमंतिनीकडून शिकायचं आहे. तिचा पती यमुनेच्या डोहात बुडाला होता. बुडालेला पती 3 दिवसांनी परत कसा आला? नागदेवतेने त्याला आणि पाताळातलं धन दर्वी कसं जोतो दिलो.
अशी गोड कथा या ठिकाणी होऊन गेली माहिती. त्या श्रीमंतिनीचा सुद्धा उद्धार झाला आणि कैलास राणा शिवचंद्र मोळी, कैलाशीचा राजा आहे कोण? भोळे शंकर. शिवचंद्र फणींद्र माता मुगुटी जळाली. मुगुटावर कोण आहे? फणींद्र म्हणजे नाग आहे. नाग हा कोणाचा अवतार आहे? शंकराला नागदेवता म्हणाले, हे शंकरा मला तुझ्या दर्शनाला यायचे, तुम्ही कुठं आहेत? म्हणजे नारायण कृष्ण परमात्मा. ते म्हणले आम्ही कैलासगिरीला किंवा हिमालयाला किंवा स्मशानात, तीनच जागा थांबायच्या. म्हणले मी येणार आहे तुमच्या भेटीला. म्हणले या, आपण पुन्हा परत जाऊ देणार नाही. हो. आणि ते जे नागाच्या वेशामध्ये आले ना नागदेवता, ते पुन्हा शंकराने आपल्या गळ्यात घेतले आणि त्याला पुन्हा परत जाऊ दिलं नाही. त्याच्यामुळे केवढा जरी साप असला तर मारायचा प्रयत्न करू नका. तो नारायणाचा अवतार आहे आणि तो शंकराला पूजनीय आहे. शंकर हे कारुण्याचा सिंधू आहेत. सिंधू म्हणजे समुद्र. बाकीच्या देवाला करुणा आहे, दया आहे, पण एवढी नाही. लवकर प्रसन्न होणार दैवत कसं आहे तर समुद्रासारखं उदार आहे. म्हणून शंकराला तुम्ही शरण जा. उदार माझा भोला शंकर, उदार माझा भोला शंकर, उदार माझा भोला शंकर, उदार माझा भोला शंकर. असा उदार माझा भोळा शंकर. ते कसं आहे, हे करायचं म्हणल्यावर सगळा जोर जमा लागतोय नाही का? पेरायचं म्हणल्यावर चाड पेरणारा, त्याच्या पाठीमाग खत पेरणारा. आता आपल्या मुलीने हे सगळं शिवस्तुती लिहून घेतली. मी तिचा अर्थ करून सांगायलो पूर्ण, कारण तुम्ही वाचू सांगणार रोज है ना, मग तुम्हाला अर्थ लागणार नाही, त्याच्यामुळे मी अर्थ करून सांगायलो. रविद्रू वाणल पूर्ण भाळे स्वतेज नेत्री, तिमिरोग जाळी ब्रह्मांड दिशा मदनातक नारी. काय सांगलंय? स्वतेज नेत्री तिमिरोग जाळी. त्याच्या नेत्रामध्ये तेज आहे. ते तेज कुठून उष्ण पासना आणलेलं नाही. आपल्या घरात तेज आहे पण आपण आणलेलं आहे. गॅस एजन्सीहून आणावा लागतोय. लाईट 33 किवीतून डीपीतून येते. पण हे जे तेज आहे स्वतेज नेत्री तिमिरोग जाळी ब्रह्मांड दिशा मदनातक नारी. तो कोण आहे, केवढा आहे म्हणसाल तर सगळ्या ब्रह्मांडामध्ये व्यापून बसलेला आहे. ब्रह्मांड दिश. ब्रह्मांड दिश म्हणल्यावर मग आता काय राहिलं का? ते आपल्याकडे बी आहे. ते तेज जे शंकराकडे तेज आहे, जे विष्णूकडे तेज आहे, जे गुरुकडे तेज आहे, ते आपल्याकडे पण आहे. मग तुम्ही म्हणसाल दाखवा. बलप आहे. बलप बलप म्हणजे प्रकाश आहे का? नाही. पण कुठे टच करावं लागते त्याची? होल्डर मध्ये. बल्ब जोपर्यंत होल्डर मध्ये बसत नाही तोपर्यंत प्रकाश देतो का? नाही. दुकान तर गच्च भरलेले बल्ब न सगळा प्रकाश पडला असता. मग तेज कशात आहे? होल्डरात आहे का? होल्डरात नाही. होल्डरात असता तर होल्डराचा प्रकाश पडला असता. मग कुठे? बल्ब मध्ये आहे का? मग कशात आहे नेमकं? जोपर्यंत बल्ब आता तारेत आहे माणसाल करंट, मग तारेचा प्रकाश पडत नाही.
जोपर्यंत बल्ब हा त्या होल्डराशी कनेक्ट होत नाही, त्या मधलं जे एक होणं आहे ना, तो प्रकाश आहे. देव आणि भक्त एक झाले की देवच आहे. गुरु आणि शिष्य एक झाले की ज्ञान आहे. गुरुमुखी उदबन विषय म्हणजे गुरुच्या मुखाला उजळायला आलेलं दिसतंय, पण ते हृदय स्वयंभूचे असे. प्रत्यक्ष खाऊ लागे ते अपेक्षेची. गुरुच्या मुखांतून जे ज्ञान येणार आहे ते आपल्या हृदयातच आहे. कुठे? चला आणखी पुन्हा सोपं करून सांगतो. दूध आहे ना, दूध, मग गाईचं दूध असो का आईचं असो, हे दूध हे कशापासून बनतंय? चाऱ्यापासून, पेंडीपासून. आणि आईला अन्न सेवन केल्यापासून. मग अन्नापासून, चाऱ्यापासून जर दूध बनत असतं तर शासनानं चारा उत्पादन दूध फॅक्टरी केंद्र, जशी ऊसापासून साखर आहे का नाही, तस चारा पेंड उत्पादन दूध उत्पादन केंद्र. गाई म्हशी पाळायची गरज कायच बोला बापा, आता चुकीच व्हायला. चारा ऐका, चारा खाल्ल्यावर, अन्न खाल्ल्यावर रक्त वाढते महाराज, दूध बनत नाही. चाऱ्यानं पेंडीनं काय बनतंय? दूध बनतंय, रक्त बनतंय, पण रक्ताचं दूध बनतंय. हा, नाहीतर मग ह्या बाया म्हणल्या नसती, माय किती लेकरू चांगलं होतं, लग्नातले फोटो पाहिलं, माझ्या सोनूचे कसे गुडगुडीत गाल दिसतात, कसं लेकरू साजरं आहे. आणि आता काय 20-25 वर्ष झालं लग्नाला, आणि इच्छी गेली, टक्कर झाली. माय हाय काय तुमच्याकडे? मग असे गालात जाते, पांढरे केस होते, चष्मा लागते. कशामुळं? स्तनामधून ज्यावेळेस दूध येतं त्यावेळेस आईचे रक्त आटते. मी नाही सांगत, इथं लिहिलेलं आहे. ताहे याचे लागता घटे, ते आधीचे पाना फुटे, रोष प्रेम दुनावते पर्यंताचे. रोष नाम रक्त, रक्त आडतंय आणि दूध बनतंय. कशामुळं? प्रेमामुळं. ताहे याचे लागता घटे, तुम्ही ताण आलो गाय असं वासरू सोडा आणि आकडा लगेच तणातून धारा लागतात. आईच्याही लागतात आणि गाईच्याही लागतात, पण त्याला आई लागते बरं, कोणाला नाही लागत. आपल्या लोणीच्या यात्रेमध्ये आम्हाला एक बाळ सापडलं. इतकं ते बाळ रडू लागलं, इतकं बाळ रडू लागलं. घरी मग यात्रेला वाढील, यात्रेला येऊ द्या, यात्रेला येऊ द्या. मी म्हणलं घ्या याला. मग घेतलं. कशाने याला? ते म्हणला मला यात्रेत पेढा खायचा आहे, मला ती गाडी घ्यायची जेसीबी. आता जेसीबी घेत ना, ही विहीर खोदायची नाही, खेळायची. मला चेंडू घ्यायचा आहे, मला फुगा घ्यायचा आहे, त्याच्यासाठी रडू लागलं. मिळलं. आणि आईची लेकराची झाली हुकाचूक. हुकाचूक झाल्यावर लेकरू आम्हाला सापडल्या, आई काही सापड्या नाही. मग लेकरू सापडल्यावर लेकरांना रडणं थांबवून आमच्याकडे आल्यावर मग बाळ तू काय द्यायचं? चेंडू द्यायचा का? नाही. जेसीबी द्यायची का? नाही. पेढा देऊ का? केळं देऊ का? गुलाबजामू देऊ का? बर्फी देऊ का? लाडू देऊ का? काही जरी दिलं तर लेकरू रडायचं थांबवणं. सगळ्या यात्रेत हिंदूला त्याला काय पाहिजे होतं? आणि आई दिसली पुढे, आई दिसल्याबरोबर आई झाप मारली आणि गपचूप झालं. काय लागतंय? तू का म्हणे येथे पाहिजे आणि वेळगाबाळाचे काम नाही, माझे जातीचे मज भेटो कोणी, ऐशियाचे म्हणे अर्थ माझे. हो, त्याला काय पाहिजे लागतंय? त्याला प्रेमच लागतंय. प्रेम सुखा दे, प्रेम सुख दे, प्रेम सुखा दे, प्रेम सुख दे. प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान.
प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई। वाह, धन्यवाद। प्रेमाशिव समाधान नाही, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा। कितीतरी प्रमाण आहेत, आणि भक्तीने प्रेमाविन जर ज्ञान असेल तर मग अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य। म्हणून भक्ती प्रेम दे प्रेमाविन नाही समाधान। मी काय सांगू लागलो, स्वतेज नेत्री तिने रोग जाळी, असं तेज आपल्यामध्ये पण आहे, पण त्याच्यासाठी काय लागतंय, गुरु लागतंय। मग तेच तेज आपल्यातलं प्रगट होते, बाहेरून आणायची गरज। मोठकी देहाकृती होते, मग निज ज्ञानाची पहाट फुटे, आणि सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा। एक ताई म्हणली, महाराज हे सूर्य किती येड आहे। मी म्हणलं काय झालं, त्या रात्रीला जाऊन बरं, मग बिल भरायचं काम नाही, लाईटाचं काम नाही। खरं आहे का? आता ते सूर्य रात्री जर आला तर रात्रीचा दिवस होईल ना, अंधार राहील का? तस संतांकडे अज्ञान नाही, संतांकडे अज्ञानाची गोष्टच नाही। संतांकडे तुम्ही गेले ज्ञानीच झाले, पण तिथपर्यंत जा। म्हणून तिनिरोग जाळी ब्रह्मांड विषामदनात कणारी, आणि तुझविन शंभो मज कोण तारी। असा शंकर आहे। जटाई होती उटी चंदनाची, कपाल माला प्रित गौतमाची, पंचरणा विश्व अंतकारी। जटा विभूती, जटेचा भार आहे, कपाळावर विभूती लावलेली जटा विभूती। पण इथं काय सांगितलं, विश्व अंतकारी, सगळ्या विश्वाचा अंत करणारा त्याच्याकडे ते काम आहे। उत्पत्ती पहिल्या दिवशी सांगितली, सृष्टीची उत्पत्ती कोण करायची, ब्रह्मदेवानी। संभाळ कोण करायचा, विष्णू परमात्मानी। आणि सहार कोण करायचा, भोळे शंकराने म्हणजे महादेवानी। जटाई होती उटे चंदनाची, कपाल माला प्रित गौतमाची, पंचानना हे विश्वाचा अंतकार करणारा असा तू आहेस। पण वैराग्य योगी शुलपाने, सदा समाधी निजबोधवानी, उमा निवासा त्रिपुरारी। त्रिपुर नावाच्या दैत्याचा तो नाश केलास, त्रिपुर अंतकारी। पण वैराग्य योगी हे, तेवढं वैराग्य दुसऱ्याला, तुम्हा आम्हाला वैराग्याचा योगी आहे। शूलपाने हातामध्ये शूळ आहे, आणि सदा समाधी निजबोधवाणी। समाधी आहे, पण कशी आहे, निजबोधाची समाधी आहे। आत्मबोध स्वतः झालं, त्याला कोणाला बोध करायची गरज नाही। आता उदार किती आहे का, उदार बाकीचे आहेत, पण याचे एवढा उदार कोणी नाही। उदार किती आहे का, उदार निरूपती शैलेजेचा श्री विश्वनाथ म्हणते सुराचा, दयानिधी जो गजचर्मधारी। किती उदार आहे। बाकीच्या वस्तू कोणी कोणाला देईल हो, पण स्वतःचा आत्मा काढून देणार नाही, स्वतःचा आत्मलिंग रावणाला दिलं। बरं आत्मा देईल, एकदा कदाचित आवडती वस्तू दुसरी कोणती तरी देईल, पण स्वतःची पत्नी दिली ना, कालच कथा होऊन गेली। इतका उदार आहे। बरं देता देता पात्राचा नापात्राचा विचार करत नाही, थोडे जरी मागले तर जास्त देते। एक राजाचा मुलगा होता बघा, तो कुस्तीमध्ये हरला, कुस्ती खेळताना, आणि म्हणला आई मग ताकद काऊन येणे, मी काऊन हरायलोय। मग दुसऱ्या दिवशी कुस्ती खेळून त्याला त्याच्या पुढच्या पहिलवानाला विचारलं, तू काय खातोस? म्हणला मी दूध पितो। आणि आई म्हणला मला दूध दे। काय त्या मुलाचं नाव सांगा? मग आईच्या घरी दूध नव्हतं हो, आईनं पीठ टाकलं आणि त्याचं काय बनवलं, दूध बनवलं, आणि मग अशा दंड थोपटू लागला। आता हो दे म्हणला, तरी त्याला पाळलंच। मग पुन्हा आईकडे गेला, तेव्हा म्हणला मी दूध पिऊन आलो होतो, ते म्हणला दूध माहे देखत पितो।
मग त्यानं आईला म्हणला, आई दूध मध्ये शाळेत दे. आईनं दूध बनवून शाळेत दिलं आणि त्याच्या देखत पिऊ लागला. ते म्हणले आम्हाला पिऊन पाहू दे ना. ते खरं दूध होतं का? खरं दूध पाहिजे. खरं दूध कोणतं आहे? ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काढा आणि पेले पिढा निवारे. दुसरे रस पेले पिढा जात नाही, अंगात येईल. त्याला सकुत्र नसणार नाही, त्याला ऊन लागणार नाही, त्याला पाऊस लागणार नाही, त्याला रात कळणार नाही, त्याला दिवस कळणार नाही, पण पिढा नाही जाणार. मग आईला म्हणला, आई मला दूध सांग. त्या लेकराचं नाव सांगा ना. ते आजी तुम्हाला सांगायली, तुम्ही सांगा ना काय व्हायला. सांगा सांगा काय होतं नाव. त्याच्या बापाचं नाव सांगू का? उपमान्यू. अरे वा बाबा, तुम्ही लय की भागवतकार वाटे लावले का? आणि तो दूध मागायसाठी गेला शंकराकडा. काय मागू लागला? दूध. ऐका, माऊली ज्ञानेश्वरीत लिहिलंय. आता नुसतं शिवपुराणात नाही, तुम्हाला ज्ञानेश्वरी मी 7 दिवस झाले सांगता चालू. आगा वनाला याची लागी, हे दुसरे. आगा दूध द्या म्हणतेल्यासाठी, अवघ्या शिराभीची कराने वाटी. उपमान्य पुढे डोळजेटी ठेविता झाला. काय झालं? आई दूध दे म्हणला. आई म्हणली, बाळकू देवाला दूध मागणं लागतंय, असं नाही मिळत. आणि देव दूध देतोय म्हणल्यावर जंगलात गेला आणि तिथे शंकर प्रसन्न झाले. वरम तो म्हणला, देवा मला वाटी भर दूध द्या. आगा दूध घ्या म्हणे त्यासाठी, अवघ्या श्रीरामजीची करोने वाटी. समुद्र दिला दह्या दुधाचा. उपमान्यो कारणे कैसे धावस लवलाही. पाजी प्रेम पाना शिरसागर विठाई. पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे. पहा, असा उदार आहे म्हणून उदारपती शैलेचा असं त्यांना उपमा दिली बर काय. ब्रह्मांडी वंदी अमरादिनाथ, भुजंगमाला धरी सोमकांत. गंगा श्री द्वेष महाविदारी. कोण नमस्कार करीत नाही त्यांना? ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर सगळे नमस्कार करतात. ब्रह्मांडी वंदी अमरादिनाथ. अमरादिनाथ म्हणजे अमरपुरीचा इंद्र. भुजंगमाला धरी सोमकांत. गंगा श्री महादोष विदारी. माथ्यावर ज्याच्या गंगा चंद्र आहे आणि ज्याच्या जटेमध्ये गंगा आहे. अहो, गंगेला आंघोळ केल्यावर पातळ जात, चंद्राखाली गेल्यावर पाप कमी होतो. गंगा पापम शशी तापम. पण शंकराचं जर नुसतं पाहिलं ना तर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. कारण गंगाही आहे आणि चंद्रही आहे. हो, म्हणून कर्पूर गौरी गिरिजा विराजे. हळहळ कंठ निराशी साजे. दारिद्र्य दुखे स्मरणे निवारी. पहा, हो, हाल हाल मी शिवण केलं. तुम्हाला मी सांगितलं कसं शिवण केलं, म्हणून कंठ निळा झालाय. हो, हळहळ कंठ निळाचे साजे आणि दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी. स्मरणे, स्मरण केलं की दरिद्रही जाते आणि दुःखही जाते. दोन्ही पण जाते. कल्पतरू खाली गेलं तर दरिद्री जाईल माणूस, दरिद्रीपणा जाईल. जी मिळाली ती इच्छा पूर्ण होईल, पण दुःख जाणार नाही. पण इथं दारिद्र्यही जाते आणि दुःखही जाते. बर, मग त्याला आनंद कुठं मिळतोय म्हणजे ऐका, ह्या दोन्ही गोष्टी, दुःख जाते, अंधारगिरी जाते, पण त्याचं ध्यान करावं लागतं, नुसतं ध्यानानं. मग त्याला आनंद कुठं आहे, कोण्या ठिकाणी वाढतोय? ऐका, आनंद स्मशान क्रीडा करिता सुखावे. कुठं सुख मिळतंय? स्मशानभूमीमध्ये. स्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चुडामणी कोण आहे? उदास मूर्ती जटा भस्मधारी, आणि तुझविन शंभो मज कोण तारी. स्मशानभूमीमध्ये क्रीडा केली म्हणून महाराज कोणी असो, मी त्या दिवशी सांगितलं, कोणाच्याही स्मशानभूमीत तुम्ही
त्याच्या अंतिम यात्रेला जा. त्याच्यामध्ये दोन गोष्टीचा फायदा आहे. जर चांगला वारकरी माणूस असेल तर त्याचं चित्ताभस्म कुठे जातंय? शंकराला जातंय. नोहे नोहे शंकरच तिथे येतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्याला वैराग्य निर्माण होते. काय होतंय? तिथं गेल्यावर आपल्या डोळ्यासमोर आपलं मरण उभं राहतंय आणि माणसानं सगळ्या गोष्टी विसरा, पण ती गोष्ट विसरू नका. तुम्ही घराला विसरा, दाराला विसरा, प्रपंचाला विसरा, पैसे विसरा, एखादी एकदानी शेवण पीस, चप्पल पीस, कोणता पीस सगळे विसरा, पण मरण विसरू नका. आपण मरणालाच विसरलो. महत्वाची गोष्ट आपल्याला असं वाटायला की आपण मरतच नाही. तुम्ही सगळ्या तयाऱ्या करून ठेवली हे की नाही? 2 पोरायचे, 2 घर, 2 दरुजे, है ना, सगळं पदशीर, पण स्वतःची मरणाची तयारी केली का? आणि ते महत्वाचं काम आहे ना. बाकी सगळं काही जमल नाही म्हणता येईल त्या बाकीच्या गोष्टीला, पण मरणाला नाही म्हणता येणार नाही. काय वेळ ज्ञानेश्वरीतली 3 सोहळे सांगलेत. एका सोहळ्या नाही म्हणता येते, पण 2 सोहळ्या नाहीच म्हणता येत नाही. असे कोणते सोहळे येत? हा पाय आजी मला वाटतंय काय कराव, आता मी लवकर मराव या जन्मात आणि पुढच्या जन्मात तुम्ही आई आणि मी तुमचा मुलगा, नाही का? काय बर खरंच अशा आईच्या पोटी मुलं आलेले काय पाहायचं काम आहे? उपजता ज्ञानी होतील ते लेकर. काय वही आहे? सोहळे आजीने सांगितली. 3 सोहळे हे तर एक जन्माचा सोहळा करता ना तुम्ही. जवळजवळ बाळ बळीया वाढे तव तव भोजनाच ते कोडे, आणि आयुष्य विमाले अंतीकडे खंतीच नाही ना. काय वाढदिवस, काय वाढदिवस, काय वाढदिवसाचे स्टेटस ठेवले. मोठं व्हायले का लहान व्हायले? लेकरू लहान व्हायले का मोठं? लहान व्हायलंय. आयुष्य कमी कमी व्हायलंय, मोठं नाही व्हायलंय. जेवढे वाढदिवस झाले तेवढे ते लहान व्हायले. आयुष्य धाकुटे होय, मग बळ प्रज्ञा झिरोने जाय. त्याचं बळ कमी व्हायले, प्रज्ञा म्हणजे बुद्धी कमी व्हायली. हो, पण भोजनाचं ती कोडे, आनंद व्हायला आपल्याला. आयुष्य जाते कालच स्वहिताचा ज्ञानीरा श्रीहरीचा धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन बंधू सोय रे मिथुन. त्याच्यामुळे शेर न जा बाबा. आयुष्य जात आहे पहा सोहिताचा घोर वहा, आणि ध्यानी राहा श्रीहरीच्या. ध्यान विसरलंय ना, ते तर अवघड झालंय. काय सांगू लागलो मी याच्या आधी, प्रमाणाच्या आधी 3 सोहळे. कोणते कोणते? एक हे पिवळ्या कलरचं, एक हे हिरव्या कलरचं. ब्राह्मण सोहळे नसतात ते सोहळे नाही, आपल्या आनंदाचे सोहळे होतात 3. एक जन्माचा सोहळा, एक लग्नाचा सोहळा आणि एक मरायचा सोहळा. मरायचाही सोहळाच आहे. तो सोहळा मोठ्या आनंदात साजरा करावा. टाळ मर्दांग पखवाद लावून रडत बसू नये. रडत प्रेत यात्रा काढत नसतात. मुस्लिम समाजाच्या तुम्ही अंतिम दिल गेले तर पहा, खारी खोबरं बदाम काजू रडायचा विषय नसतो. आपल्यात एक उभारीच झालंय रडत बसणं. बरं नेमका रडायचं कशासाठी? या शरीरासाठी रडायचंय का? या देहासाठी रडायचंय का? बरं या देहासाठी रडायचं तर मग देह समोर आहे ना, घरातच ठेवा ना. लवकर आटपाते येतील लांबचे, त्याची नका वाट पोहते म्हणा. मग विधुल्या सावरायच्या म्हणतो का नाही? मग रडायचं कशासाठी? याच्यातला जीव आत्मा निघून गेलाय म्हणून रडायचंय का? जीवन देखे मरण, मग रडायचे काय कारण? जीव तर
हा हितासाठी किती करीत होता माय मोह, किती करीत होता बापा, किती करीत होती मोह याच्यासाठी. बर जीवासाठी जीव निघून गेला तर रडायची गरज नाही, कारण जीव हा मरत नाही. नैनम छंदती शस्त्राने नैनम दाहती पावक, हा ज्याला अग्नी बुडू शकत नाही हे मरत नाही ना हो. याच्यावरचा हा कपडा आहे. आता हा कपडा द्याला झू काढून फेकून, जीर्ण वस्त्र सांडी जे मग नतून वेढी जे, जुना झालेला कपडा टाकून द्यायचा, नवा परिधान करायचा. तसं हे ना, हे 3 सोहळे आहेत. जन्म मृत्यूची सोहळ्या आलिया ना म्हणून धनंजया ज्या परी. 2 सोहळे, जो खाटेवर आला त्याला ताटेवर जावाच लागतंय, कारण हे मृत्यू लोक आहे. या लोकांचं नाव काय आहे? मृत्यू लोक नाव नव्हतं याचं नाव होतं कर्मभूमी. कारण इथं कर्मामुळे जन्म येतो, पाप पुण्य करून या जन्मा येतो. प्राणी आगा कर्मी जे उरावे, आणि सुख दुःखा फळा यावे. सुख आणि दुःख भोगण्यासाठी इथे यावं लागतं. वर सुखच आहे, दुःख नाही. आणि कर्म केलेलं इथं प्रायचित्त द्यावं लागतंय. असो, म्हणून लग्नाच्या सोहळ्याला यदा कदाचित नाही म्हणता येईल. बरेच लोक नाही म्हणले. कालच एक म्हणला महादेवाचा मुलगा, काय त्याचं नाव होतं, ऐकून पडी बाहेरून ऐकून द्यायचं ना. याची लय लोक जास्त, आपले कमी आहेत. बहुमत आहे ते, आणि त्याला पाठिंबा आहे. पुन्हा आता भाऊ लय मोठा आहे त्याचा, आपल्याला काय. लग्नाच्या सोहळ्याला हनुमंत नाही म्हणले, केलं काय नाही. रामदास स्वामी नाही म्हणले, कार्तिक स्वामी नाही म्हणले, नारद महाराज म्हणले होते नाही, पण त्या लियाडक्या मधून धडक मारली. 60 पोरं झालते. किती झालते? धडक मारली नारदा, 60 पोरे झाली त्याला. असू द्या, आपल्याला टाइम कमी आहे. कारण तुम्हाला आम्ही म्हणलो होतो की कल्पतरू पाहायला मिळेल. मला मग सुट्टीमध्ये एका आजीने विचारलं, म्हणे महाराज ते केव्हा दाखवता. ऐका, पहिल्यांदा तुम्हाला कल्पतरू सांगून चालतो. तुम्ही कल्पतरू खालीच आहेत आता, आहेत का नाही सांगा. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, आणि काय वाणी त्याला वाणी पवित्र यायला पाहिजे, तर इच्छा चांगली व्हायला पाहिजे. ह्या पा तुम्ही जर कल्पतरू खाली नसते, तुम्ही आता काही इच्छा करा आणि इच्छा करून मरा, पुढचा जन्म तोच येते. मग तुम्ही कुठे मरणे जयाचे आठवे आणि अंती तयातेची. मग तुम्ही कल्पतरू खाली आहेत का नाही? कल्पतरू तुमची इच्छा पूर्ण करतो की नाही पहा. एक जड भरत नावाचा राजा होता. ते सगळं सर्वस्वाचा त्याग करून जंगलात गेला, हरणी पाळली, आणि हरणी गेली म्हणून त्याला हरणी म्हणून देह ठेवला. कथा माहिती. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घाताला. मग आहे का नाही कल्पतरू खाली तुम्ही सगळे? आहे का मान्य का नाही? जी इच्छा असन ती इच्छा पूर्ण होती या लोकात. मग आता काय परीस सांगू का? परीसच आहे. फक्त संताचे अंग लगे पापा ते जिनने. परीस म्हणजे संत हेत. तुम्ही किती पापीन्या किती खटनाट यावे शुद्ध होईनी, आणि संताजवळ जाऊ द्या. आपणा सारीखे करीती तात्काळ आणि लोहे काळ वेळ तया लागी. ह्या परीसानं लोखंडाचं सोनं होते, पण तांब्याला स्टील जर्मनला यायला तो सोनं करू शकत नाही. परीस चिंतामणी ठेवले होत संता पुढं, असं एक प्रमाण आहे. ते कमी तुल्य गेलंय तिथं. पण संत काय करतात? कोणी जरी आलं तर त्याचा उद्धार करतात. संताकडे जात पात धर्म काही सुद्धा नाही. म्हणून संत रूपी परीस आहेत. तुम्हाला आता एवढं सांगल्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडते मला माहित आहे. सगळ्या भीती कशाची आहे? मरणाची. सगळ्यात जास्त तुम्हाला अमृत आवडत असेल, नाही का? आता अमृताचे 5 प्रकार आहेत. मी म्हणलो होतो कालच, उद्या सांगून जाईल. किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत.
आता तुम्ही नाव मी सांगतो, तुम्ही मोजा. स्वादामृत, तृप्तामृत, उन्मदामृत, आणि सुप्तामृत आणि नामामृत. किती झाले? झाले 5. पहिला अमृत उन्मदामृत आहे. ज्यानं ते उन्मदामृत घेतलं का त्याची एकदा गोडी लागली की ते सोडीतच नाही. त्याचं घर बरबाद होतं सगळं. सोयऱ्या धायऱ्यात किंमत राहत नाही. या बेवड्याचं काय खरं म्हणतात, तिकडे पलीकडे सरकं बसा त्याच्या अंतरात. त्यानं फोन जर केला तर उचलीत नाही, तर दुसऱ्या जाऊ देते, घरी नाही म्हणून सांग. आमच्या इकडे सांगायला इकडे तसंच आहे का? त्याच्याकडे ते उन्मदामृत आहे. आणि एकदा का उन्मदामृत घेतलं तो काही समजत नाही कोणाला. मोजा किती झालं? 1 झालं. सुप्तामृत, सुप्त इथं नाही वाटत. ते आज आल्या काल मी म्हणलं होतं ते कसा झोपी गेला, असे डोळे झाकलेत महादेवान, कसे डोळे झाकलेत म्हणलं, असे डोळे झाकले. त्याच्याकडे बोट केलं, त्यामुळे वाटत आज बाजूलाच बसल्यात काकू, नाही का? आल्याच नाही. हा मग आल्या काय भर नाही. कारण परमार्थात तसं काय नसतंय. बरं, लाज भय शंका दुरावीला मान. परमार्थामध्ये लाज भय शंका धरायला जमत नसती. तो कोणता अमृत आहे? सुप्त अमृत, म्हणजे सुसुप्ती. एकदा का सुप्त अमृत घेतलं की मग त्याला आथरून लागत नाही, पांघरून लागत नाही. एकदा का ते अमृताचा घोड घेतला की कुठे पडला तिथेच झोपला. त्याला सुप्त अमृत म्हणतात. झाले का 2? उन्मदामृत झालं, सुप्त अमृत झालं. आता स्वादामृत. स्वादामृत फक्त तुमच्याकडे, आमच्याकडे नाही. स्वाद म्हणजे स्वादिष्ट स्वयंपाक ज्याच्या हातचा होतोय त्याच्याकडे स्वादामृत आहे. आज फराळाचं कोणच तरी नाही का? काय साबुदाणा आहे का? हो, मी म्हणलं आलू आणाव काही, म्हणले आलू एकादशीला चालत पहा. आता एकादशी लोक काही खायलेत महाराज. एकादशीचं महत्व मी म्हणलो होतो उद्या सांगेल, नाही का? आता टाइम थोडा राहिलाय. काय झालंय, सोंगलय मोठे झाले आणि रात्र कमी. त्याचं म्हणणं आहे महाराज, एकादशी रात तुळशी पाणी घालीत नाही. कशामुळं? कोण्या ग्रंथात आहे? आपल्याला तसं नाही जमत, पुरावा लागतो, हे का नाही? हे पुरावे येत. नामदेवराया पुरावा आहे. नामा म्हणे, ज्ञाना म्हणे, मुक्ता म्हणे, जना म्हणे, नाथा म्हणे. कोणाचा तरी अभंग नाही तर कोणा तरी ग्रंथातली ओळी लागेल. तसं कोणी काही म्हणेल. मी जे दृष्टांत सांगितलं तुम्हाला ओळी सांगितली. ओळी शिव सांगितलं का? नाही. ऐका, तुम्हाला एकादशीचं महत्व सांगणार आहे, पण मी नारद पुराणात ऐकले ते सांगणार आहे. नारद पुराण वाचलंय. नारद पुराणातला श्लोक आहे. आपल्याकडे पाप होतात. आता या बायक्या मुली पाप कोणी कळतंय का? ती बिंडकी मारती, मुंगळे मारती. हो म्हण बरं, नाहीच मारी, तू कळतंय. तू म्हणशील मी काही बेंडक्या मारल्या. त्यापेक्षा लहान लेकरं मारतात का नाही? मुंगळे मारतात. मग ते कळतंय का? बरं ते जाऊ द्या. आता तुम्ही मोटरसायकल चालवता. आता हे दादा आमचे नागरट करून आलेत. आता नागरटीत किती प्राणी मारले न जाणून टायर खाली गेल्यावर वाचतच नाही. सापही मरू शकतो. आता ते राम झाला, आम्ही मोटरसायकल चालवतो आणि मोटरसायकलच्या एकदम टायर खाली जर एखादा छोटा प्राणी, पाल, उंदीर, घुस काही आलं तर मरतय. मग ते पाप आम्ही केलं का? मेलं का नाही? पाप झालं का नाही? मग पापा पुण्याचा झाडा देण्याकरता माणूस कुठे उभा केला जातो? जीवात्मा धर्मराजा समोर. धर्माचं पीठ आहे तिथं. तुम्ही म्हणतात कोणाला कळतंय कोण पाहतय? इतका देव येडा आहे का नो? अहो, इथं तळणील जा, साध्या तळणील ना, लोणारलं नाही. कपड्याच्या दुकानाला, बुटा चापलीच्या दुकानाला कॅमेरे लावले, शिशी कॅमेरे. मग हे एवढं मोठं ब्रह्मांडाचा दुकानदार काय येडा आहे का? त्याने कॅमेरे लावले तर शिशी कॅमेरे हे तर सगळे कॅसेट बनायले. एकूण एक चित्रगुप्त आहे, एकूण एक बसलेला आहे आणि त्याचे पेन चालू आहेत. ते म्हणला लाईट राहते का नाही? हे अंधारात जाऊन पाप करतील आणि कॅमेऱ्यात नाही ओळखू याचं. त्याच्यामुळं पेनाने लिहिले. पण त्याची लेखन थांबती बरी इथं चिंतनामध्ये. चिंतने सरे धन्य धन्य काळ. तिथं आयुष्य वाढतंय. इथं काळाचं यंत्र थांबतंय. घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश
आणि तिथे काय होतंय, थांबतय. ऐका मी काय सांगू लागलो, गेलं विसरून. तुमच्याकडे नसं विसरलं काय सांगू लागलो. हा, तिथं उभा केला देव धर्मा पुढं आणि दोन्ही खाते काढे. एवढं पुण्य आहे, पुण्यात्मके पुण्य जाऊ द्या स्वर्गाला, पापात्मके पापे जाऊ द्या नरकाला. बर, पण हा जीव आत्मा म्हणला हे पाप मी केलंच नाही, मग ते कोणाकडे द्यायचं. त्यांना ते आठवतच नव्हतं ना, नकळत झालत. आता रात्री गाडीचा चालवल्यावर जीव मेलेले याला काय माहित, त्याला अज्ञात पाप म्हणतात. वाद निर्माण झाला, जीवात्मा म्हणतो मी केलं नाही. चित्रगुप्तांनी लिहिलंय, धर्मराजांना मीटिंग घेतलेलीच होती. सांगा म्हणजे सगळ्याच्या सहमतीने हे काय करायचं आता, हे पाप म्हणजे वाद निर्माण व्हायलाय. आता हृदयाचं पाप माप, पण ते नकळत झालेलं पाप धर्मराजा त्या विष्णू परमात्मा सांगा वरी पाठवू नका, तिथेच फेडायला लावा मोठे डोकात, कारण ते कबूलच होत नाही म्हणलं इथं. बरं, मग ते झालेलं पाप 15 दिवसात पाप होतच. झालेलं पाप म्हणलं मी राहू कुठं, चित्रगुप्त तर लिहू ना, मग ते पाप कुठं राहू लागलं. ऐका आता, ते पाप आपल्या शरीरात राहू लागलं. शरीर म्हणलं मह्यात नको राहू, कारण शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भो तुले, शरीरे होय केले साधे परब्रह्म. शरीर पवित्र तितकंच आहे आणि अंगळही तितकंच आहे. मग आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न खातो ना, ते अन्न क्षयामध्ये ते राहू लागलं. तो अन्न क्षय अपवित्र आहे, तो पवित्र नाही. संध्याकाळी पेढा जरी खाल्ला तर तो सकाळी पेढा उपयोगी घाणच बनतो. किती चांगले पदार्थ खा, कच्चे खा, भाजून खा, ते काय एकदा जठर अग्नीमध्ये उकळले की ते दुर्गंध बनतात. मग हे केलेलं पाप 15 दिवसाचं त्या कुठं राहू लागलं, अन्नक्षयामध्ये राहू लागलं. आणि 15 दिवसाला एकदा एकादशी येऊ लागली. त्या एकादशीच्या दिवशी अन्नच खायचं नाही. मग म्हणले काय खायचं महाराज, फळाहार करायचा, फळाहार, नुसते फळ खायचे. आता आपण त्याला डोकं लावलं, त्या फळाहाराचा फराळ बनवला. त्याला काय ठेवलं, फराळ. फराळ नाही, फळ आहार, फक्त आणि फक्त फळच खायचे एकादशीला. आपण म्हणाल आपल्यात एक मन आहे, कशासारखा चर पण काय कर, एकादश कर. ते शब्द खरा आहे, म्हणजे एकादश धरीतच नाही त्याच्यासाठी, त्याला धरायला लावायसाठी. पण फळाचाच आहार करायचा, फराळ करायचा नाही. मग फळाहार केल्याने काय होत ऐका, फळाहार केला की आपल्या जांभळ्या येतात. एकादशीच्या दिवशी जांभळ्या येतात आणि जांभळ्याच्या रूपानं ते पाप जळून खाक होत, नष्ट होत, बाहेर निघून जात. पाप जाळायचा एकादशीच्या दिवशी पुन्हा एक क्रम आहे, त्याला हरिजागर म्हणतात. तुम्ही राम म्हणता का, राम म्हणा बरं, राम म्हणा, म्हणा राम राम. पहा आता याची क्रिया कशी आहे पहा. राम म्हणलं की बिंबी पसला श्वास येऊन सगळं बाहेर निघून जाते पाप. राम म्हणलं की सगळं पाप बाहेर, काही सुद्धा राहत नाही, सगळं जळून खाक होतंय. राम म्हणलं की लॉक सिस्टीम, शटर बंद होते, हे बंद होऊन जाते. राम म्हणून पाप बाहेर गेलं की त्याला मधात येऊ नये म्हणून न म्हणायचे. राम 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 म्हणजे पा पुढे गेलेले सकाळी सकाळी तुम्ही मार्गशीर्षाच्या महिन्यामध्ये सकाळी थंडीत उठल्या उठल्या राम राम म्हणा, तोंडातून असं धुपट निघते ना, ते गरमीची भाप, आणि ती गेलेली भाप पुन्हा परत तोंडात येते का. मग तसं गेलेले पाप पुन्हा तुम्हाला सोपं करून सांगावं लागेल ना. अर्थावी न पोथी वाचवणे काय, नुसतं झालं म्हणलं शिवलीला शिवपुराण, पण काहीच समजलं नाही. हो या महाराजाला काही कळतच नाही. आणि कोण म्हणले हे मंडपवाल्यानं सांगलं होतं आमच्या इकडे महाराज लावा, काही उपयोग झाला नाही. म्हणलं इकडून तिकडे गेले वारे, सोनारे फुकली नळी इकडून तिकडे. मग ऐका आता, ते पाप जर हे तुम्ही म्हणसाल, तुम्ही हे कशातलं सांगायले, नारद पुराणातला अशी लोक यांनी कानेच्या पाप आधी ब्रह्महत्या दे पातके
अन्नमाश्रिते तिष्ठते नमस्तुते नारदस्तुते नारायण भक्ती प्रिया. हा नारद पुराणाचा श्लोक हे नारद पुराणात सांगितलं. म्हणून एकादश करणं पुण्याची पायरी तर आहेच. पण तुम्ही माणसाचे एकादश करीत नाहीत त्याचं पाप तुम्हाला दिसेना का? तुकाराम महाराजचा पुरावा आहे ना. तुका म्हणे पापे येती रोगाची आरोपे. त्याला मग बेमारी उभे राहतात है ना. मग अर्धांग जाणं, हात उचलणं, डोळा उचलणं, पाय उचलणं, 2 महिने झाले दवाखान्यात ऍडमिट होत, पैसा गेला आणि डॉक्टर सांगलं घरी घेऊन जा. तू का म्हणे पापे येते रोगाची आरोपे. तू का म्हणे पापे जाते संताची आजोपे. मग तुम्हाला रामनाम घेऊन पापाचा खलास करायचा आहे का एकादश व्रत करून? आता उस्मानगड राजाने एकादशीचे व्रत केलं हे तुम्हाला महाराज लोकांनी सांगितले का नाही? ते नाही सांगितलं. मग माणूस जे करतोय ते माहित पाहिजे हो, है का नाही? एखादी वस्तू घ्यायची आणि तिची किंमतही माहित नाही, तिचं आपल्याला महत्व माहित नाही, घ्यायची कशाला, एखादं धरायची कशाला? चला तुम्हाला अमृत सांगायचं, मी सांगून पुढे चालतो. सगळ्याला आवश्यकता कोणती आहे? अमृताची. मी 5 प्रकारचं अमृत सांगलं होतं, पटलं ना तुम्हाला? आता शेवटचं अमृत 2 राहिले, ऐका. माझ्यासोबत एक असाच माणूस आला, मला महाराज मला अमृतच द्या, बाकी काही नको, हे बाकीच्या भानगडी नका सांगू. कल्पतरू नको, कामध्यानू नको, चिंतामणी नको. हे काय उपयोगी अमृत केलं की माणूस मरत नाही. आता तो शेतकरी होता, मी याला आळंदीला एक जागा आहे बघा पारायण करायची, तुम्ही करू शकता. पण तुम्हाला वर बसता येत नाही, खाली बसावं लागतंय. महिला पुरुषाला वर बसता येते. अंजन वृक्षाचे पर्ण भक्षोनी जाण, जो येथे करी अनुष्ठान, तया ज्ञान प्राप्त होय जाण, याशी संशयच नाही. आता तुम्ही मग विचारले महाराज कोण्या संस्थेत शिकले, कोणते गुरु आहेत, कुठं अभ्यास केला? काहीच केलं नाही महाराज. अंजन वृक्षाखाली ज्ञानेश्वरी घेऊन बसलो आणि जनाबाईचा निरोप सांगितलेला मला पोहोचला. ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या दगडा, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वरत्या टिकेशी. त्या माऊलीनं लिहिलेल्या टिकेला वरच आहे तसा. मूर्खाला ज्ञान होईलच होईल म्हणले, पण दगडाला पण ज्ञान होईल. पण तिथं लागतंय बरं. हो, तिथं घेऊन मी त्याला गेलो. ते म्हणलं अमृत पाहिजे म्हणला होता ना. म्हणलं ज्ञानेश्वरीचे दादा काही पारायण झाले का? म्हणले मी ऐकतो ज्ञानेश्वरी, पण अजून उघडून काय पाहिली नाही. त्यानं उघडली ज्ञानेश्वरी, वाचू लागलो. 7 दिवसात ज्ञानेश्वरीचं पूर्ण पारायण झालं. सकाळी सकाळी ज्ञानेश्वरी वाचायची, दिवसभर कीर्तन ऐकायचे, 2 वाजेपर्यंत पारायण व्हायचं. तो 7 दिवस संपले, काला झाला, घराकडे निघलो. म्हणलं आपलं काही राहिले का? ते म्हणलं काय राहिले? लाही घेतली, बुका घेतला, अष्टगंध घेतला, दारावती घेतली, गंधगोळी घेतली, तुळशीची माळ घेतली. आता काय रे तुम्ही? म्हणले इथं दुसरं काही घेऊ नये. म्हणलं मग चला आपल्याला निघायचं गाडीवर. महाराज आपण ज्याच्यासाठी आलतो तेच राहिलंय ना, तो कार्यार्थ गावात सांगून या. म्हणलं काय राहिलंय? म्हणलं अमृत. अरे हो, मी त्याला एक वही ज्ञानेश्वरीतली लिहून कागद द्यालता, डायरी ठेव म्हणलं. मी म्हणलं तू चोर आहेस का लबाड आहेस? ते म्हणे कस काय? तो अमृत घेतले कसे? मग कुठे तुम्ही घातलं काय माझ्या पिशवीत पडशीत म्हणला. मी म्हणलं तू सकाळी किती वाजता जेवण करीत होता? म्हणे 7 वाजता. इथं किती वाजता केला? म्हणे महाराज आपण सोबतच जेवत होतो, भूकत लागत नव्हती. 3 वाजता एकच टाइम. बर, तिथं जेवायला मिळत नव्हतं का? म्हणे लोक पेळा आणून ठेवायचे, केळं ठेवायचे, अंगूर ठेवायचे, काजू बदाम असे गंज होतात महाराज पारायण करणाऱ्या पुढं, पण खायची इच्छा होत नाही. माणूस त्याच्यात गुंग होऊन जाते. म्हणे भूकच लागत नव्हती. बर म्हणलं तो माझ्या कथेमध्ये बसला तर कधीच मांडे घालून बसला नाही. काऊन? महाराज लय गुडघे दुखतात म्हणे. मग हे आणि मग तिथं तर मांडीच मोडी नाही. कसं झालं का? कंबळे दुखले नाही महाराज, गुडघे दुखले नाही. तुपल्याकडे झेंडूबामची बाटली दिसली नाही, तुझ्याकडे रोज झेंडूबाम राहायचा, तो डोकं दुख जाई. महाराज थोडं की झोप लाग जाई म्हणे, डोकं दुखलंच नाही.
आणि मग हे कशामुळे झालं आता वाजवरती वही तुम्ही ऐकाल लिहून घ्या सगळ्याच्या उपयोगी. अमृताचा निरझरू प्रसवे जयाचा जठरू तया सुद्धा तृषेचा आडदरू काहीच नाही. काय अमृताचा निरझरू म्हणजे अमृताचा झरा अमृताचा पाझर. प्रसवे जयाचा जठरू प्रसवे म्हणजे वाहे जठर म्हणजे पोट. ज्याच्या पोटात अमृताचा पाझर वाहायलाय ना तया सुद्धा आणि तृषा हे प्रलय चालू होत. किती शुद्धा तृषा आणि आलस म्हणजे निद्रा. भूक लागती भूक लागली जेवण केलं काय पाहिजे पाणी आणि पाणी पिलं की झोप आणि झोपतून उठला की जेवण जेवला की पाणी आणि पाणी पिलं की झोप. हे किती संपणार आहे का संपले कोणाचं. हे 3 महाप्रलय हे तर संपतच नाहीत आयुष्यभर. कणगेचे कणगे रिकामे झाले आता एवढे वेळ खलास होतात पण संपत आहे का हे महाप्रलय. पण तिथे संपतोय तया शुद्धा तृषेचा आडदरू काहीच नाही. शुद्धा म्हणजे भूक आणि तृषा म्हणजे तहान. त्याच्या खालच्या वयावाचा आता शुद्धा काय झाली निद्रा केवती गेली खाईच निमाली जेथीच्या तेथे मग शीत येढावे उष्णपान घोडावे वृष्टीचे असावे घरातू. हे 4 वाजता चालेल बरं असं आपला टाइम पहा हे संपत नसतंय है का नाही. कारण ज्ञानेश्वरी आणि गाथा एक असे ग्रंथ आहे जगाच्या पाठीवर. हो जसं जसं घासलं तशी तशी धार येते त्याला धार येते. याच्यासाठी काय लागतंय पुण्य लागतंय. म्हणून मिळालं ना अमृत. मी सांगलं होतं तुम्हाला सगळ्या गोष्टी देईल सगळ्या गोष्टी मिळाल्या. प्रत्येकाला अमृत मिळते आणि ते नाम अमृत आहे. ते बाकीच्या मिळत नाही बरं बाकीच्या ते नाम अमृत मिळत नाही. नाम अमृत फक्त कोणाला मिळते नाम अमृत गोडी. पुढे काय वैष्णवाला धली योग्य नाही योग्य जीवन कला मिळाली. हे 5 चांगदेव महाराज योगी होते आणि ज्ञानेश्वर महाराज कोण होते संत होते संत होते. मग चांगदेव महाराज ज्ञानी मानव का अज्ञानी लवकर बोला. हा चांगदेव महाराज कसे काकू अज्ञानी हे का नाही. नाही आजी नाही अज्ञानी म्हणे बाकीचे अज्ञानी म्हणालेत. चांगदेव महाराज अज्ञानी म्हणून आपण चांगदेव पेक्षा ज्ञानी आहेत का. घ्याभर सापाचा साप दिसला तर पळून जाऊ वाघ दिसला तर त्या रस्त्यावर जाणार नाही. तर जो वाघावर बसत होता सापाचा चाग हातात होता 1 वेळा 2 वेळा नाही किती वेळा काल परत यमन परत केलत 14 वेळा परत केलत. आणि आपलं एकदा होईल का काल परत जाईल का आपल्याच्या अज्ञानी नाही म्हणता येणार. तो अज्ञानातला ज्ञानी आपल्या अज्ञानातला ज्ञानी होता. पण ज्ञानेश्वर महाराजा पुरण मुक्ताई पुढे ज्ञानातला अज्ञानी अज्ञानातला कोण आहे चांगले ज्ञानी आहे पण ज्ञानातला अज्ञानी होता. म्हणून नामामृत गोडी वैष्णवाला धरी आणि योगी होता चांगदेव. चांगदेवाला जीवन कला सापडली मूर्तीला त्याने परत केलं. योग्यास लाधली जीवन कला. ते ज्ञान अमृत संत म्हणते घ्या रे बाबा फिरू नका भोवताल कुठे जाऊ नका. संत सजे मी मांडिले दुकान जे जे पाहिजे ते आहे. म्हणून किंमत नाही ना फुकटच्या वस्तू कुठे किंमत आहे. आता रोज एक पाण्याची बॉटल घेऊन येतात घरून माझ्यासाठी हे थंड आणि मी हे पाणी पितोय पण त्या पाण्याला किंमत का होते इकडे घ्यावं लागतंय ना. तसं भक्ती मुक्ती फुकाच्यासाठी कोणी न त्याकडे पाहे. ते फुकटच आहे म्हणून त्याच्याकडे कोणी पाहिना. असो आपण अतिशय भाग्यवान आहोत. अशा प्रकारे भक्ती मार्ग आहे आणि भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागरे या पापा येणे जाणे खेपा
येण्याची एके खंडती. आपल्या मांग खेपा लागल्या का किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. पण हे कायमच जर राहत संपवायचं असेल ना, खेपा आमच्या लोकांचं कसं असतंय, इथं बसलेला असला ना, पण त्याच्याकडे ते पाहिजे. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. आईच्या स्तनामध्ये दूध आहे किंवा गाईच्या स्तनामध्ये दूध आहे, ते गाईला गोड आहे का आईला गोड आहे? दूध. आईच्या स्तनात दूध आहे ना. आईनं लेकराला नाहू घातलं आणि पाण्यात टाकलं, लेकरू गेलं झोपी. 2 घंटे 3 घंटे 4 घंटे लेकराला मस्त झोप लागली. आई लेकराला उठवायला जाते का नाही? माय लेकराला उठव ग, पाजू देस, त्यानं गत झालंय मग दूध साचलंय त्यांना, ते येड की डोळे खेळत बसते. खेळायला जर नेलं तर मी नाही सांगत, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, स्तनी किर गुड दूध तरी ते स्तनाशिव आहे की किर गुड तरी ते शेवी तयाची कोड अनन्य मिळवी. तसं आमच्याकडे जे ज्ञान असते ना, जे साठा झालेला असतोय, तो आम्हाला नाही गोड. आम्हाला तो काही उपयोगाचा नाही. तो तुम्हाला गोड आहे. आम्हाला आतुरता असते, जशी आईला गाईला आतुरता असते, लेकरू कधी येईल आणि कधी मी त्या लेकराला पाजील, कधी माझं बसरेल आणि कधी पाजील. ते स्तनात राहिलेलं दूध काय होणार आहे? त्याच्या गाठी बनून जातील ना. पण आज मोठा योग आला, कोणत्या जमिनीवर पेरता येत नाही, बरं जमीन सुपीक लागती. मी सांगितलं की मुढावणे बीज काढले ते निर्वाळ या भूमी पेरिले, सांडे विखुरी गेले वाया गेले म्हणू काही. अशा जमिनीत पेरायचं. आणि आम्हाला भाग्य लागलं मायबाप, आमचं काहीतरी थोर भाग्य म्हणून जमीन चांगली मिळाली. बरं मला माहित नव्हतं, आमच्या भोशी काढ्या वाघी काढ्या सगळ्या, आणि इथं एवढुशे रोप लावलेले द्वारी, आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. कर्तव्य दक्ष माता आणि निर्विसने सत्वगुण संपन्न ज्याचे पिता आहेत, त्याची संतती कशी असेल हे सांगायची गरज नाही. माझं काहीतरी परम भाग्य म्हणून मला ही सेवा करण्याची संधी मिळाली, आणि तुमचंही काहीतरी भाग्य म्हणून आपण या वलांडेश्वर भगवान परमात्माच्या सहवासात आलो. आमचे चोपडे महाराज त्यांनी संपर्क केला, आणि त्यांच्या संपर्कातून आमच्या महाराजाचा संपर्क झाला. संपूर्ण तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं इथे येण्याचा योग आला. आपण भोले बाबाच्या चरणी एकच विनंती करू, वास्तविक पाहता आम्ही कोणचे कथाकार नाहीत दादा, नाही. मी त्याच दिवशी सांगितलं, आता समोर पाहुणे बसलेले त्यांना ते आम्ही वेळीचे लेकर म्हणायचे. आम्हाला आमच्या आईच्या डोक्यावर परिणाम झालेला होता. आणि मग कुठली शाळा, कुठलं अभ्यासन, कुठलं शिक्षण आलंय? आम्ही पोटाच्या माग, कुटक्याच्या माग. 80-90 एकर जमीनचे धनी आहेत आम्ही पूर्ण चकाचे, पण जमीन पडीत पडल्यावर काय खायचं? पण संताची कृपा झाली आणि ग्रंथाची कृपा झाली, आणि काहीतरी आमच्या आई बापाचं पुण्य असेल. कोण पुण्य त्यांचा होईन मी सेवक, दुहे द्वंद्वाविक धुराविले. तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या दारट्याची पर्वा केली नाही, वेळेतली वेळ काढली आणि पर्यंत आलात. 7 दिवस शिवमहापुराण श्रवण केलं. मीही पहिल्यांदा शिवपुराण पाहतो महाराज. मी अजून शिवपुराणाचा ग्रंथ कुठं केला? भावार्थ रामायण केलं, भागवत कथा केल्या, ज्ञानेश्वरी प्रवचन केले, कीर्तन केले, खूप केले. पण आज शंकराच्या दरबारात पहिल्यांदा शिवमहापुराणाचं योग लाभला. मी माझ्या मतीप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बरं, पण कथा अशीच असेल, याच मार्गाने गेली असेल असं मी म्हणू शकत नाही. कारण एक गहू आणि प्रकार बहु, एकाच ओळीचा अर्थ वेगळा होतो, एकाच अभंगाचा अर्थ वेगळा होतो. माझ्या मुखातून काही अर्थ वेगळा निघला असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. पण जे योग्य शब्द आले असतील ना, ते ग्रंथातलेच आहेत मायबाप, माझ्या मनचे नाहीत. धन्याचा हा माल नित्य हा माल भारवाही मोठ्या धन्याचा माल आहे. आमच्या नाथबाबाच्या फॅक्टरीतला माल आहे, आमच्या तुकोबराच्या फॅक्टरीतला माल आलेला आहे. पण आमच्यासारखे हमाल व्हायले तर, आणि हा मालाच्या धंद्यावर मोठमोठ्या बिल्डिंगी बांधायलेत माईबाप. 4-4 चाकाच्या गाड्या घेऊन फिरायले, सौदे करायले. नको सौदे, दिल्याला दान असतं महाराज. महाराजांनी विचारलं कथेची काय फी आहे, त्याची किती घेसाल? मी सांगलं दिल्याला दान असतं आणि मागल्याला भीक असतं. भीक मागायला लावू नका. आमचे वडील सांगायचे कोणाकडे असा हात करू नका.
आपला असा हात असावा. आणि कोणी जर दान दिलं तर घ्यायचं, पण कोणाला भीक मागायचं नाही. दिलेलं दान असते आणि मागितल्याला काय असते, भीक असते. दिलेलं दान जर नाही घेतलं तर दाता दुःखी होतो. दान घ्या तुम्ही, नाही म्हणू नका. आता लगेच फराळाचं हे नाही का, हो आरती झाल्यावरच होईल फराळाचं. पण काय पुण्य असेल, आज सोमवार आहे आणि एकादशी बी नाही. मी आम्हाला सगळ्याचं सामूहिक असेल ते म्हणजे नाही आम्ही करणार, आणि उद्याची पंगत पण एकच व्यक्ती करणार आहे. असो न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमतेही नवी तसे. झालेली सेवा भोले बाबाच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आपण याच ठिकाणी थांबू. फार छान सिस्टीम महाराज. आता सिस्टीम वाल्याला द्यावा तेवढा धन्यवाद. आवाज असेल तर आवाज आहे, नाही तर आवाज नाही. बरं हे आवाज असेल तर आमचा आवाज आहे, आणि आमचा आवाज असेल तर तुमचा आवाज आहे. म्हणून सगळ्याच्या वतीने माझ्या तुमच्या आमच्या सगळ्याच्या वतीने एकदा आपल्या सिस्टीम वाल्याला पण धन्यवाद. थांबा आपण या ठिकाणी. वा वा, तुमच्यासाठी टाळ्या झाल्या महाराज. ते थांबवा ना. रामकृष्ण. पूजा करू द्या. हो करा. आज आरती